नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या महिला विशेष या विशेष बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूयात. खरं तर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा आजही ऐरणीवर आहे आणि आपल्या मुलीच्या सुरक्षा आणि आरोग्याविषयी सगळ्यात जास्त चिंता असते ती आईहून दुसरं कोणाला असूच शकत नाही. कारण बॉलिवूडची ग्लॅमरस मॉडेल अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या मुलींना जिम्नॅस्टिकचे धडे दिलेले आहेत. कधीतरी शिक्षक म्हणून शिकवण्याचा आनंद काही वेगळाच असल्याचं तिनं म्हटलंय. यानंतर पाहूयात पुढची बातमी. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांच्या शौर्यावर आधारित एक फीचर फिल्म बनवण्यात आलेली आहे आणि या लघुपटाचं नाव आहे वन लेस गॉड. नुकतंच वन लेस गॉडचं स्क्रीनिंग हे ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलं. विजय साळसकर यांची कन्या दिव्या साळसकर या लघुपटाच्या स्क्रीनिंगसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपस्थित असून या शॉर्ट फिल्मसाठी दिव्याची देखील मदत झाली आहे. आणि नेमका हा लघुपट कसा आहे, तिथल्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहून काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते जाणून घेऊया थेट दिव्या यांच्याकडून. दिव्या या साळसकर यांच्या कन्या आहेत. दिव्या, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर विजय साळसकरांची मुलगी आणि ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर तुम्ही हे जे स्क्रीनिंग पाहिलं, पण वडिलांवरती हा एक लघुपट येतो आहे, तुमची काय प्रतिक्रिया होती हे सगळं पाहून? ऍक्च्युली मी तुम्हाला करेक्ट करणार होते की हा पिक्चर माझ्या वडिलांवरती नाही आहे. हा मूवी आहे ताज अटॅक्स वरती. ओके. जे 26/11चे अटॅक झाले त्याच्यात जो ताजचा सेक्शन होता त्याला हा मूवी कव्हर करतो. हा मूवी जो आहे तो तिथे जे अडकलेले जे फॉरेनर्स होते आणि स्टाफ जो होता तर त्याच्या बाबतीत हा मूवी आहे. त्यांचे इमोशन्स कव्हर करतो. ह्या मूवीचा असा कुठला हिरो विलन असा अजेंडा नाहीये. हा मूवी की आपण जेव्हा इन्स्पायर्ड कुठल्याही रिलिजनची माणसं असू किंवा कुठल्याही देशांमधली माणसं असू, जेव्हा आपल्यावरती एक कॉमन एनिमी अटॅक करतो तेव्हा आपण कसं एकत्र येतो ह्याच्यावरती हा पिक्चर बेस्ड आहे. नाही, पण तुम्ही या स्क्रीनिंग दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि विजय साळसकर यांची सुद्धा खूप एक आपण त्यांना म्हणूया एक अटॅचमेंट ही सगळी आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित. लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यावेळी? हा, तर यावेळी असं की मी तिथे उपस्थित आहे आणि लोकांना फार अशी खूप तीव्र इच्छा आहे की म्हणजे त्यांना एका शहीदाच्या मुलीकडनं खूप त्यांना फार प्राऊडही फील होतं आणि त्यांना फार अशी इच्छा आहे की आय हॅव बीन ऑलवेज एट द सेंटर ऑफ दिस. तर मला फिल्म बद्दल काय वाटतं बरं. आणि त्यांची प्रतिक्रिया फिल्म बद्दल अशी आहे की ते सुद्धा त्या फिल्मला एक अशा दृष्टीने बघतात की हे लोकांबरोबर तिथे घडलेलं आणि लोक कशी तिथे अडकलेली आणि त्याच्यानंतर की आपण ऍज अ ह्युमॅनिटी किती फेल झालो. जेव्हा आपण टेररिझमला काउंटर करतो तेव्हा ऍज ह्युमन्स आपण किती लेवलवरती फेल झालो आणि आपण काही तरी स्वतःमध्ये बदल आणला पाहिजे एक जागतिक दृष्ट्या हा टेररिझम काउंटर करण्यासाठी. बऱ्याचशांची अशीच रिॲक्शन असते. धन्यवाद दिव्या, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल. तेव्हा वनलेस गॉड याचं ऑस्ट्रेलियामध्ये स्क्रीनिंग करण्यात आलेलं आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावर ही फीचर फिल्म आधारित आहे.
पाहुयात पुढची बातमी. कॅन्सर ही भारतासह जगासाठी गंभीर समस्या आहे. कॅन्सरची नेमकी कारणं माहीत नसल्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करणंही अनेकदा शक्य होत नाही. पण आता पुण्यातील संशोधकांनी आतापर्यंत पुढे न आलेली कारणं शोधलेली आहेत. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या शास्त्रज्ञ डॉक्टर अंजली शिरस यांनी कॅन्सरवर महत्त्वाचं संशोधन केलंय आणि या संशोधनामुळे कर्करोगाचं निदान लवकर होऊन उपचारानं नियंत्रित करता येऊ शकेल. डॉक्टर अंजली यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी. माझ्याबरोबर डॉक्टर अंजली आहेत. आपण बोलूयात त्यांच्याशी की नेमकं कॅन्सरवरचं काय संशोधन आहे त्यांचं. मॅडम, खूप खूप अभिनंदन, कारण की तुम्ही त्या नॉन कोडिंग जो सेगमेंट आहे त्याला शोधण्यात तुम्हाला यश मिळालंय. नेमकं काय हे संशोधन आहे कॅन्सरच्या संदर्भात, काय सांगाल? कॅन्सर आज पण भयावह म्हणूनच एक प्रकारचा रोग आपण समजतो आणि जरी जगभर याच्यावर बऱ्याच प्रकारचं संशोधन चालू आहे, आतापर्यंतच्या संशोधनात असा निष्कर्ष आलेला आहे की प्रथिने जे असतात किंवा प्रोटीन्स जे असतात शरीरामधले, त्याच्यामुळे हा कॅन्सर होतो आणि त्या प्रोटीन्सना ऑन्कोप्रोटीन्स असं म्हणतात. पण आम्ही असं आमच्या शोधामध्ये असं निदर्शनास आलं की फक्त ऑन्कोप्रोटीन्सच कॅन्सरला कारणीभूत नसून बाकी पण बायोमॉलिक्युल्समध्ये RNA म्हणून एक जो मॉलिक्यूल आहे, जो DNA मधून RNA तयार होतो आणि RNA मधून प्रोटीन. पण बरेच अंशी असं पण आमच्या संशोधनाचं निदर्शनास आलेलं आहे की हा जो RNA हा RNA म्हणूनच राहतो, त्याला आम्ही नॉन कोडिंग RNA असं म्हणतो, ज्याचं प्रोथिनांमध्ये रूपांतरच होत नाही. तर या नॉन कोडिंग RNA जिनीर हा आमचा शोध आम्ही लावला आणि त्यात आमच्या असं निष्कर्षास आलं की बऱ्याच प्रकारच्या कॅन्सर्सना जिनीरचं लेवल जेव्हा हाय होतं तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॅन्सर्स उद्भवतात. 10 वर्षांचा तुमचा हा सगळा अनुभव आहे, 10 वर्षांचा तुमचे प्रयत्न आहेत तुमच्या सगळ्या टीमचे. हा बरेच वर्ष आम्ही या कामावर, या गोष्टीवर काम करतो आहोत आणि इनिशियली जेव्हा आम्ही हे सगळं विचार करत होतो तेव्हा अशा प्रकारचं संशोधन फारसं जगभर उपलब्ध नव्हतं. त्यामुळे आम्ही पण याच्यावर बऱ्याच प्रकारचे प्रयोग करून बघितले आणि जेव्हा आम्ही पूर्ण निष्कर्षाशीच आम्ही शेवटी हा आमचे जे काही फाइंडिंग्स आहेत हे PLOS बायोलॉजी या जर्नलमध्ये आम्ही पब्लिश केले. त्याला जगभरातून भरपूर मान्यता मिळाली आणि आता हा जो कन्सेप्ट आहे की नॉन कोडिंग RNAमुळे पण कॅन्सर्स होतात, तर या गोष्टीकडे आता जास्त काळजीपूर्वक लोक बघायला लागलेत. प्लस हा जो RNA सिक्वेन्स आहे याला कॉम्प्लिमेंटरी किंवा अँटीसेन्स RNA जर आपण वापरला तर आम्ही आमच्या पेपरमध्ये असं दाखवून दिलेलं आहे की ट्युमरची जी साईज आहे किंवा ट्युमर बरेचदा नष्ट सुद्धा होतो याचा जर कॉम्प्लिमेंटरी किंवा अँटीसेन्स RNA वापरला तर तशा प्रकारे आपण थेरपीसाठी याचा वापर पुढे मागे करू शकू. अर्थात सध्याचं जे आमचं काम आहे जास्त माऊस सेल्सवर वापरून केलेलं आहे, उंदरांवर केलेलं आहे. पण मला खात्री आहे की याच प्रकारचं काम आम्ही ह्युमन सेल्समध्येही जास्त इफेक्टिव्हली करू आणि तसं झालं तर बऱ्याच सारा प्रमाणामध्ये आपण याच्यावर नक्कीच लोकांना फायदा होऊ शकेल. खूप चांगलं तुमचं संशोधन, तुम्ही आमच्याबद्दल बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि कॅन्सरच्या संदर्भामध्ये कर्करोग हा जो आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय त्याच्यासाठी डॉक्टर अंजली यांनी केलेलं जे संशोधन आहे ते अतिशय मोलाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करांतीकर, हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातलीच आणखी एक बातमी. पुण्यातल्या या बातमीला वर्तमानातला चमत्कार म्हणायचं, ऐतिहासिक घटना म्हणायची की वैद्यकीय शास्त्राच्या भविष्याची नांदी. खरं तर ही सगळी विशेषणं लागू पडतील अशीच ही घटना आहे. भारतातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण हे यशस्वी ठरलंय. आईचा गर्भ वापरून मूळच्या वडोदऱ्यातल्या विवाहितेनं मुलीला जन्म दिला. पाहुयात गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कशा प्रकारे ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जन्मलेल्या या चिमुकलीच्या जन्माची नोंद सुवर्णाक्षरात करावी लागणार आहे. कारण या बाळाचा जन्म आईच्या नाही तर आजीच्या गर्भातून झालाय. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्माला आलेलं हे आशियातलं पहिलं तर जगातलं 12वं बाळ ठरलंय. चमत्कारच म्हणायला हवा अशी ही किमया करून दाखवली आहे पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी. ज्या गर्भातून जन्म घेतला त्याच गर्भातून 28 वर्षांच्या मीनाक्षी वालन यांनी लेकीला जन्म दिलाय. कठिनाई बहुत हुई है और तकलीफ भी हुई है. हम लोगों ने बहुत संभाला है उसके लिए, लेकिन ठीक है, अभी अच्छा है. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या गर्भाशयातून अंकुर फुलल्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जल्लोष साजरा केला जातोय. मात्र या क्षणापर्यंतचा प्रवास डॉक्टरांसाठी आणि बाळाच्या आईसाठी सोपा नव्हता. 2 वेळा गर्भपात झाल्यानं मीनाक्षी वालन यांचं गर्भाशय निकामी झालं होतं. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मीनाक्षीवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मीनाक्षी यांच्या आईनंच गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला.
18 मे 2017 रोजी मीनाक्षीवर गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मूल 18 महिन्यानंतर झालं. 18 महिने 16 डॉक्टरांचे मोराल राखणे, त्यांना विश्वास दाखवणे की आपण हे राहणार आहोत, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणे खूप मोठा प्रवास आहे. आम्ही सगळेजण एकत्र मिळून सगळे रिसर्च करून त्याच्यावरती खूप अभ्यास करून मग ही शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्याचा आता फळ मिळाल्याचा खूप आनंद आहे. गर्भाशय निकामी झाल्यानंतर अनेक महिलांना मातृत्वाच्या आनंदाला मुकावं लागतं. मात्र पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवल्यानं आई बनण्याची अनेकांची आशा नक्कीच पल्लवित झाली असेल. हलीमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर महिला विशेषमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रुग्णांना फक्त औषध देऊन बरं वाटतं असं नाहीये, तर त्यांना मायेची सुद्धा गरज असते. मायेचा हात फिरून रुग्णांची मनोभावे सेवा करणाऱ्या हिंगोलीच्या रमागिरी यांना भेटूयात आजच्या महिला विशेषमध्ये. गेल्या 28 वर्षांपासून रमागिरी रुग्णसेवा करतायत. तर 15 वर्षांपासून त्या नवीन विद्यार्थ्यांना शिक्षणही देत आहेत. त्यांचे 2 हात तर रुग्णसेवेमध्ये गुंतलेले असतातच, पण त्याशिवाय त्यांना असे रुग्णसेवा करणारे हजारो हात तयार करायचे आहेत. परिचारिका महाविद्यालयाचं काम संपवून मग सुरू होते ती त्यांची रुग्णसेवा. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात आलेल्या गरोदर आणि बाळंतीण महिलांनाही त्या विशेष सेवा देतात. हे त्यांचं काम नाही, पण रुग्णसेवा करताना जे समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीच नाही असं त्या मानतात. स्वतःचा विकास करत गेले, ज्याच्यामध्ये आईचे आणि बाळाचे सुखरूप सेवा देण्यात आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मला खूप आनंद व्हायचा. आणि इतर रुग्णांना सुद्धा सेवा देताना मला एक वेगळीच मजा वाटायची आणि त्यात समाधान पण वाटायचं. सेवा करण्यापेक्षा अनेक विद्यार्थ्यांचे हात जर मी चांगल्या पद्धतीने निर्माण केले तर माझ्या 2 हाताच्या ऐवजी मी अनेक हात रुग्णाच्या सेवेमध्ये पोहोचू शकते. आतापर्यंत तब्बल 200 ते 300 बाळंतिणींना अशीच विशेष सेवा त्यांनी दिली आहे. फक्त रुग्णच नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांनाही रमागिरी यांचा मोठा आधार वाटतोय. अच्छा तपासते, देखते और इंजेक्शन गोळ्या बरोबर टाइम पे देते. हेल्थ टॉकचं प्रमाण पहिलं खूप कमी होतं. कोणी हेल्थ टॉकबद्दल कोणी सांगत नव्हतं, ब्रेस्ट फिडिंग किंवा कोणते प्रोग्राम्स राबवले जात नव्हते. मग त्या आल्या आणि आम्हाला पण प्रवृत्त केलं. त्या स्वतः प्रत्येक वेळेस पर्सनल हायजीन बद्दल त्या बोलत राहतात. रात्री त्यांना जर कॉल केला की माझा जरी कोणी पेशंट असेल जवळचा, तुम्ही येता का ताई, रात्री 1 वाजता कॉल करू द्या किंवा काही असो, ते पटकन येतात आणि नॉर्मल डिलिव्हरी कसं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या मनात एक फोबिया असतो, एक भीती असते. डॉक्टर कसे असतात, तिकडचे सिस्टर्स कसे असतात, या सगळ्या गोष्टीच्या संभ्रमात आपला रुग्ण अडकलेला असतो. विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरतंच त्यांचं काम त्यांनी मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर त्यांच्या वैयक्तिक अडचणीही मायेनं सोडवतात. विशेषतः बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या मोठा आधार आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मुलींना बाहेर स्कोप मिळत नसायचा. त्या पद्धतीने मला वाटायचं की मला ज्या अडचणी आल्या त्या इतर मुलींना येऊ नये. 55 ते 60 मुलींचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यापैकी 6 ते 7 मुलींची मी शिक्षण, नोकरी आणि लग्नासहित, त्यांच्या बाळणपणासहित आणि मुलांच्या काळजीसहित आजपर्यंत मी त्यांची काळजी घेते. मी इथे जॉईन झाले त्यामुळे मग पहिल्याच दिवशी मला असं म्हणजे अनुभव आला की खरंच मॅडम खूप म्हणजे आदर्श आहेत आणि त्यांच्यामधून म्हणजे घेण्यासारखं असं खूप काही आहे. आणि खरंच मी खूप धन्य आहे की मला गिर मॅडम सारख्या टीचर लाभल्या. मॅडमकडे गेले ना, मॅडम त्यांच्या वैयक्तिक अनुभवावरून आपल्याला एखादी गोष्ट सांगतात. त्यामधून इतकं शिकायला मिळते की मॅडमने इतक्या अडचणीतून इतकं विश्व निर्माण केलं, मग आपण जाऊन करू शकत नाही. तर इतका जोश येते. मॅडम सोबत जेव्हा पण आम्ही राहतो तेव्हा असं वाटतच नाही की आम्ही म्हणजे दूर आहोत म्हणून. कारण जेव्हा पण आम्हाला मॅडम सहकार्य करतात किंवा जेव्हा पण मॅडम आमच्या सोबत असतात तेव्हा असं वाटतं की जसं काही आपली आई जवळ आहे. परिचारिका महाविद्यालयातलं काम संपलं की खरं तर त्या घरी जाऊन आरामात राहू शकतात. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं रमागिरी फक्त मानतच नाहीत, तर त्याप्रमाणेच त्या कार्यही करतात. त्यांच्या कार्याला
न्यूज 18 लोकमतचा सलाम. अतिशय विपरीत परिस्थितीत स्वतःचं शिक्षण पूर्ण करत आज प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेल्या रमागिरी यांनी रुग्णसेवेचा वसा घेतलेला आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच ते रुग्णसेवा करतात. स्वतःचं जीवन रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेल्या रामागिरी यांनी सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवलेलं आहे. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. आणि या यशोगाथेनंतर महिला विशेष या विशेष बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 40 वर्षांच्या एका महिलेनं 18 वर्षात 44 बाळांना जन्म दिलाय. मरियम नामतेंजी असं या महिलेचं नाव आहे. ती युगांडातील मोकोनो जिल्ह्यात राहणारी आहे. या महिलेला आफ्रिकेतील मोस्ट फर्टाईल वुमन म्हटलं जातं. याचं एक खास कारण म्हणजे मरियमनं गेल्या 18 वर्षात तब्बल 44 मुलामुलींना जन्म दिलाय. मरियमच्या गावातील लोक तिला नालोंगो मुजाला म्हणतात. याचा अर्थ जुळ्या आईच्या 4 बाळांना तिनं याचा अर्थ जुळी आई म्हणजे जिनं 4 बाळांना जन्म दिलेला आहे किंवा जी 4 बाळांना जन्म देऊ शकते. 40 वर्षात ती 18 वेळा गर्भवती राहिली होती. दरम्यान मरियमनं 6 वेळा जुळ्या मुलांना जन्म दिलाय. 4 वेळा तिनं 3 बाळांना जन्म दिलेला आहे तर 3 वेळा तिने 4 बाळांना जन्म दिलाय. हे सर्वजण एकाच कुटुंबात राहतात. मरियमचा पती हा रोजगारासाठी कुटुंबापासून दूर असतो. परिवाराचं पोट भरण्याचं काम मरियम एकटीच करते. मरियमनं युगांडातील डेली मॉनिटर या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की जेव्हा मी 13 वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले होते. त्यावेळी मी जुळ्या बाळांना जन्म दिला. लोकांना ही बाब आश्चर्याची वाटते पण हे माझ्यासाठी आश्चर्याचं नाहीये कारण माझ्या वडिलांना 45 मुलं बाळं होती. मरियमनं सांगितलं की प्रत्येक दिवशी घरात 10 किलो कणिक खर्च होते. 4 किलो साखर आणि 3 साबण लागतात. देवाच्या कृपेनं आजपर्यंत माझं कुटुंब कधीच उपाशी राहिलेलं नाहीये. वळूयात पुढच्या बातमीकडे. सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एका एअर हॉस्टेसचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. जॉर्ज वॉन नावाच्या एका प्रवाशानं तिचे हे फोटो काढलेले आहेत. हे फोटो काढल्यानंतर ते व्हायरल देखील होत आहेत. जॉर्ज वॉंग नावाच्या एका प्रवाशानं तिचे हे फोटो काढलेत आणि जॉर्ज हे 12 ऑक्टोबरला हाँगकाँगमध्ये एअर आशिया फ्लाईटनं प्रवास करत होते. त्यांची नजर 24 वर्षाच्या फ्लाईट अटेंडंट मेबेल हू नावाच्या तरुणीवर पडली. या तरुणीला सोशल मीडियात जगातली सर्वात सुंदर फ्लाईट अटेंडंट म्हटलं जातंय. मेबेल हू मूळची चीनची राहणारी आहे आणि मलेशियामध्ये ती नोकरी करते. जॉर्जनं फेसबुकवर तिचे फोटो शेअर केले असून एअर आशियाच्या सुविधांचीही प्रशंसा केली आहे. पाहता पाहता या पोस्टवर हजारो कमेंट्स आलेले आहेत. अनेकांनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे. मेबेलचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या एअर होस्टेसबाबत लोकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे. त्यानंतर ती इंस्टाग्रामवर चांगलीच ऍक्टिव्ह असल्याचं देखील समोर आलेलं आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे इंस्टाग्रामवरील फोटोही व्हायरल झाले आहेत. मेबेल स्वतः एक फ्रीलान्स डान्सर आणि बिझनेस स्टुडंट असल्याचं देखील सांगते. काही लोकांनी जॉर्जनं फोटो शेअर केल्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. तिचे फोटो तिची परवानगी घेऊन शेअर करायचे होते असं देखील काहींनी म्हटलेलं आहे. पण मजेदार बाब म्हणजे मेबेलनं स्वतः पुढे येऊन लोकांकडून होत असलेल्या प्रशंसेचं स्वागत केलंय आणि तिने लोकांचे धन्यवादही मानलेत. आणि यासोबतच महिला विशेषमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. न्यूज 18 लोकमत.com वर आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.